शुभ सकाळ. निघायची तयारी आहे. किती पावडर लावलाय तोंडाला. आवरा पटकन घाला कपडे. कसलं घातलंय तुम्ही एवढा वेळ लावायला लागलाय. चांगलं जरा नटापटा करा. अरे बाबा जरा गबस आलाय. तिकडे आईचं काय सुरू आहे बघा. हा ओके. त्यांनी ना चपात्या केल्या त्या बगर केल्या. आज गुरुवार उपवास. सोबत पेढ राहू दे की तर बाबांना खात्यात तुम्ही खात्यात. आमच्याकडे पेढ भरपूर मिळतात. ठेवू तू आणि बाबाला राहू दे. पेढ ठेव. पेढ कशाला नको राहू दे. तू वड्या शिजतात हे अजून एवढे आहेत. हे उपवास आहे म्हणून तळले. रिक्षावाले येऊन बसलेले आहेत तिथं वाजवत. आणि हे म्हणत्या थांबा हे बांधायला चपात्या. आईला किती काळजी असते बघा. आता कधी जाऊन ती करणार दोघी. सकाळी दोघींनी पटापटा उठवून आहे ना स्वयंपाक करायला लावला. आई पेढ बांधू नको. तिथं भरपूर खायला. इथं रानामाळात मिळत नाही. पटकन पेढ काढून ठेव. पुढे दाखव मला. आम्हाला तिथं 2 मिनिटाच्या अंतरावर सगळं मिळतंय. आणि तुम्हाला मिळालं तर तुम्ही आणून खात पण नाही. हे कसलं गोड नुसतं खव्याचं नाही वाटतं. कालचं पोहे एवढं बाद झालं. पोरांचं येतं का. बरं आई बांध पहिला तू भाकरी बांध. चल की तू पण कोल्हापूरला. आई भाकरीचं गटोळ बांधते. ती म्हणते असू दे. पदर टाकून कधी भाकरी बांधायच्या नाहीत. तुम्हा दोघांना कळतं का रे. ए आरो आयशो आवाज कमी म्हण. मुद्दाम करते ती बघ पोरं. झालेत का शिजलेत का. हे आम्ही फोडणी देतो वड्यासनी म्हण. बाबा आम्ही देतो फोडणी. आई अशा बांध पटकन. रिक्षावाले थांबलेले ते आणि गेले म्हणजे अवघड व्हायचं. हा तर शिजायचं की अजून. आता हे शिजवायचं आहे काय. हा आत्याकडे सुट्टीला यायला लागले पिल्लू माझं. परत ती माणसं जाते. माझं बाळ यायला लागलं ग माझ्याकडं. येत नाही बाई कसं. पाया पडतोय उलट बोलतोय पाठीभर आम्हाला. मशीन आहे घरात. हा मशीन आहे. कट करतीस का मग. ती जी मी घरातच केली 2-3 तू आता मग एक काम कर. चला आवरा रे तिकडे बसले ती येऊन. ओके चला भगर करा खायला या. बघा गरम गरम भगरा करून द्यायला लागल्या. हॅलो नमस्कार. मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्याजणी. कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून हृदयातून तुमचे आभारी. चला जत्रा झाली यात्रा झाली सगळं झालं. आता आम्ही निघत आहोत कोल्हापूरला. एकतर किट्टू वाट बघत आहे. दुसरी गोष्ट सगळ्यांच्या जेवणाचे हाल आहेत. आणि तिसरं म्हणजे आम्ही रसिकाला घेऊन चाललेलो. कारण हार्दिकचं जर बघायला गेलं तर मुलांमध्ये ना हार्दिक एवढा छान खेळतो. त्याला असं म्हणजे घर भरून माणसं वगैरे ही सवयच नाही आहे. पहिल्यांदा तर ना तो पोरं किंवा घरात माणसं बघितली तर खूप रडत होता. आता आमचं येणं जाण्यामुळे त्यांचं पण येण्या जाण्यामुळे ना त्याला ते थोडीफार सवय झाले. हे असं वातावरण पाहिजे मुलांना तर ओळख राहते. अजून ये आता 15 दिवसांना. व्यवस्थित राहू दे. हरदूला इथे खेळायला. काय खेळायचं गाडीनं काय माहिती. दादा बसा या कोल्हापूरला.
आणि बा बक्कळ शाळा शिका हा. नोकरी लागोदी माझा राजा लय हुशार आहे ग लय हुशार आहे. ह्याला आहे ना खायला घालत जावा सकाळ संध्याकाळ. दादा याला भाकरी टाकत जावा. राहू दे पण इथं तुमच्या एरियाची राखण होत्या. बक्कळ शाळा शिकत्यात. ए बसू दे चला 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 चला. ए आई तू मागणं ही करतीस काय तिकडं जाती. पैसे आहेत का? पळत बघा गेली कोणीकडे गेली काय बाई दिवसा डोळा कोहली पळते ती बघ. करायला लागले की शूट पळाली की त्या बागत पळाली कोहली बाई बाई बरं ते ना बाई इथं जत चांगली राहायला लागल्या. चांगली पण जाऊया का या खेळण्याने यांच्या भरलंय ठिक काय नाही कपडे कमी नाही ठिकच घेतले. ठेव इतर असे का हा या ठिक्यात तरी हरदूची नाही आहेत आणि ह्याचं पण बाहेर आहे. मी म्हणते तुमच्या सासरचं पेढा घेऊन आले तर हे बघा हे सासरचं पेढा आणल्यात मॅडमनं. ओके चला कसं किलो मिळालं अर्धा किलो पाणी दे जरा. काल आला की वकला नाही 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 आता पहिला लहानपणी वकत होत. होय तुला गोळी घेऊया का मग मेडिकल मधून हा दुखतंय वर ठेव बॅगाच वर ठेवून टाका सगळं कारण आपल्याला आता सांगलीपर्यंत 2 तास बघायला नको. हा बसा त्याला खिडकीकडेला बसवू नको बरं का. गाडी लागलीच असेल. आम्ही सांगलीपर्यंत मस्त लालपरीनं आलो. त्याच्यानंतर मग पुढच्या साईडला ना स्टँडच्या थोडंसं पाठीमागच्या साईडला यावं लागतं. तिथं कोल्हापूरच्या गाड्या असतात. तोपर्यंत पोरांना भूक लागलेली होती कारण सकाळी सगळं गडबडीतून निघालेलं होतं. पाण्याच्या बाटल्या आणि थोडंसं पिण्यासाठी थंड असं घेतलं आणि मग कोल्हापूरची गाडी पकडली. आता पडली गाणं म्हण तुला गाणं म्हण. तर चला फायनली 2 गाड्या पकडून तिसरी रिक्षा पकडून आम्ही आलो. आम्ही कोणालाच फोन केलं नाही ना या म्हणलो नाही डायरेक्ट आम्ही रिक्षा पकडली. आम्हाला जाताना सोडायला घरी असतात सोडतात पण ह्या टायमिंगला आम्ही येतो ना त्या टायमिंगला घरची सगळी आपापली कामावर सागर तुमचे दादा सगळी कामावर होती. त्यांनी सांगितलं रिक्षा पकडा आणि या तुम्ही कारण कुणी येऊ शकत नव्हते सगळेजण बिझी होते. आल्या आल्या पोरं आडवी येतात किती बरं वाटतं सांगतो. घरी आल्यानंतर ज्यावेळेला आपलं माणूस आले म्हणून जर पळत येतात ना त्याचं प्रेम मी सांगू शकत नाही शब्दात. आणि ही जेव्हा सगळी येतात माया करतात ते तर वेगळंच. यांचा आनंद सांगू शकत नव्हते किती खुश झाले तर बघा ते. कारण कसं की बघा खाय प्यायला मिळणं पण आपलं माणूस जाता येता जेव्हा बोलतं त्यांना प्रेम देतं माया देतं डोक्यावरून हात फिरवतं तर त्याचा आनंद वेगळा असतो ना. दीदीला ओळखली ए त्याला बघ काय आणले तुला माझे एक रसिका मामीचे एक शिवानी मामीने घेतल्या एक क्लिपा ह्यातलं थोडं हे 1-2 वस्तू आहेत ना हिच्या पण आहेत त्या वर्षात तुझी पोरगी शिवरात्रीला ही बेल्ट आणलाय बघ बेल्ट आणि क्लिपा आणलेले आहेत. पॅन्टू हे बघा काय खरं नाही. पॅन्टू काय केलं बाळानं माझ्या बसायला टाकू हे घ्या हां बसा बस बसा चला बसा. ए सा भैया आर्यन हे अडकलेलं काढते बा 12,000 12
नाही 9,500. 9:30 काय केलंय किट्टन कसली भाजी केल्या काय माहित बाई पाठीवर भाजी करून ठेवल्या खाणारी 2 माणसं असं चहा ठेवूया आम्ही आलोय घरी किती वाजलेले आहेत 4 वाजलेले आहेत बरोबर आता रसिकाला म्हणलं ती दमली आहे तिला काय प्रवासाची एवढी सवय नाही तर तिला म्हणलं थोडंसं तू जाऊन वर आराम कर 6 वाजता तिला उठवते मग पूजा वगैरे तोपर्यंत पूजा वगैरे मांडून घेते ते फ्रेश होते आणि मग आता पुढच्या पूजेला वगैरे लागते चपात्या भाजी आलेली आहे खीर आणि भात तेवढा बनवायचा आहे तुला दिलेली बिस्किट पण तू खाल्ली नाही तिची बघ मुंग्यानं भरलं सगळं खायला काय नवच हे म्हणून या पोरीला काय देऊ वाटत नाही मला मीच दुसऱ्यांचं घेऊन आली काय पंजाबी आणि काय काय होतं पॅकेट मामा आणि मी खाल्लं काय खरं नाही मुंग्या शिरल्या त्या सगळ्या रसिकानं ना खाऊ घेतलेला होता दोन्ही घरांसाठी तो काढला मी कारण इकडेच बॅगमध्ये आलेला सोबत आईनं दिलेल्या भाकऱ्या आईनं देतात सुद्धा सगळं इकडं तिकडं बांधून सेपरेट दिलेलं होतं ते सगळं काढलं त्यांचं त्यांना दिलं आणि हो वाळीखिंडीचा माझ्या सासरचा पेढा तुम्हाला दाखवते आणि डोंगरगावचा म्हणून सुद्धा पेढा फेमस आहे बरं का तो सुद्धा इकडं तिकडे जातो मला एका ताईनं कमेंट केली की ताई आम्हाला पार्सल पाठवू शकता का तर ताईनं मला माहीत नाही पण स्टँडच्या पाठीमागे जी बेकरी आहे ना त्या बेकरीमध्ये तुम्हाला मिळू शकतो बघा आता बाकी कोण पाठवणारे वगैरे मला काही आयडिया नाही आहे चला व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ